वैशाख महिन्यातील कृष्ण पक्षात येणारी अपरा एकादशी म्हणजेच अचला एकादशी ही अपार पुण्य आणि संपत्ती देणारी मानली जाते. या दिवशी भगवान विष्णूच्या वामन रूपाची पूजा केली जाते. ही एकादशी सर्व पापांचा नाश करून मोक्ष प्रदान करते अशी मान्यता आहे. कथा. प्राचीन काळी महिध्वज नावाचा एक अत्यंत धार्मिक राजा होता. मात्र त्याचा धाकटा भाऊ वज्रध्वज हा क्रूर, अनैतिक आणि पापी होता. वज्रध्वजाने आपल्या भावाची म्हणजेच महिध्वज याची हत्या केली आणि त्याचे प्रेत जंगलात एका पिंपळाच्या झाडाखाली गाडून टाकले. अकाली मृत्यूनंतर राजा महिध्वज पिशाच्य योनीत अडकला आणि पिंपळाच्या झाडावर राहून लोकांना त्रास देऊ लागला. राजाचा धार्मिक स्वभाव असल्याने त्याला या स्थितीचा खूप पश्चाताप होत होता. तेव्हाच त्या मार्गाने धौम्य नावाचे एक ऋषी जात होते. त्यांना राजाच्या पिशाच्य स्थितीबद्दल समजले. ऋषींनी आपल्या तपाने राजाला त्या पिशाच्य योनीतून मुक्त करण्याचा निश्चय केला. ऋषी धौम्य यांनी राजाला वैशाख कृष्ण पक्षातील अपरा एकादशीचे व्रत करण्यास सांगितले. ऋषींच्या आज्ञेनुसार राजाने पिशाच्य रूपाने अत्यंत श्रद्धेने अपरा एकादशीचे उपवास आणि पूजन केले. या व्रताच्या पुण्यप्रभावाने राजाला तत्काळ पिशाच्य योनीतून मुक्ती मिळाली. दिव्य रूप धारण करून तो राजा थेट वैकुंठ धामाला गेला. अपरा एकादशीचे महत्त्व. पापांचे निरसन. अपरा एकादशीचे व्रत पापरूपी वृक्षाला तोडणारी कुऱ्हाड मानले जाते. पुण्यफळ. या व्रताच्या श्रवणाने हजारो गोदानांचा म्हणजेच गायदान केल्याचे पुण्यफळ मिळते. मोक्ष. हे व्रत प्रेत योनीतून मुक्त करून मोक्ष प्रदान करते. अपरा एकादशीची कथा वाचल्याशिवाय किंवा ऐकल्याशिवाय व्रत पूर्ण मानले जात नाही.